पंढरीनाथ तयार. पॉवर प्ले संपला. 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. पंढरीनाथचा हा बॉल इथे जर आपण पाहिलं तर लाईन चांगली आहे. लेग स्टिकच्या वरनं चेंडू ट्रॅव्हल आणि त्याचबरोबरीने एक्सटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला येणारा हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. जोपर्यंत अर्जुन आणि त्याचबरोबर रोहित पवार मैदानाच्या आतमध्ये होता एकंदरीत असं वाटलं होतं की टीमची टोटल 60-65 पर्यंत जाईल, परंतु अर्जुनची वादळी खेळीचा अंत एकंदरीत 3 बॉल तो फेस केला. त्या 3 बॉलमध्ये त्यानं बनवलं 10 आणि त्यानंतर रोहित पवारनं देखील चांगली कामगिरी केली नाही आहे. यावेळेस चांगला बॉल आणि चेंडू वेस्टर्नवरती अदलतो आहे. फलंदाज बाद. कुलस्वामीने असोले. विशाल माघारी परत. नवीन फलंदाज बाला मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. 4 विकेट आतापर्यंत बॅटिंग करणारी टीमने गमावला. पंढरीनाथचा हा बॉल फटका इथे देखील चांगला पाहायला मिळतो. खेळाडू आहे डीप मध्ये पकडलाय झेल आणि यावेळी जर आपण पाहू शकतो हा 5वा धक्का. फलंदाज जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली या स्पेलमध्ये गोलंदाज पंढरीनाथची, कारण विपुल थोडंसं मागण्या साबित ठरलं होतं. त्याचबरोबर राहुल त्या ठिकाणी आपण पाहू शकता कमबॅक करून दिला आणि त्याचबरोबरीने इथे जर आपण पाहिलं तर पंढरीनाथची गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली आहे. 3 बॉल त्याने फेकलेत, 1 डॉट. त्याचबरोबर 2 बॉलवरती 2 विकेट कॅरी. हॅट्रिकची संधी देखील आता दिनेश येत आहेत बॅटिंगसाठी. इथे बिग हिट केलाय आणि त्याचबरोबरीनं कॉटन बॉलची संधी. आता या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक, विकेट हॅट्रिक कंप्लीट होती या. फलंदाज बाद. बाजून आपण पाहू शकतो तर विकेटांचा पाऊस सध्याच्या स्थितीला पडत असताना एकही फलंदाज पॉपिंग क्रीजचा जास्त वेळ तिकट नाहीये. गुड बॉलिंग आणि त्याचबरोबर कौतुक करावं लागेल गोलंदाज पंढरीनाथचं. इथे देखील चांगला बॉल खेळाडू आहे त्या ठिकाणी पकडलाय झेल. 4 बॉलवरती 4 विकेट कॅरी. फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी राहिली आहे. आपण जर पाहिलं तर पहिला डॉट आणि त्याचबरोबरीनं 4 बॉलवरती 4 विकेट. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या स्थितीला कुलस्वामीने असोले क्रिकेट संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये करतो. पंढरीनाथ तुम्ही बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये बंटी आपण पाहताय. 7 विकेट गमावला टीमनं. पंढरीनाथचा हा बॉल समोरच्या दिशेनं आणि त्याचबरोबरीनं फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. या वेळेस देखील आपण पाहू